काय गोष्टी आहे बिझनेसला मॅनेज करायला हेल्प करतात? सर्वात पहिले तर लर्निंग. ओके. लास्ट प्रश्नाला जर धरून म्हणलं की एखादा आता नवीनच उतरतायत मार्केटमध्ये, त्यांना माहीतच नाहीये, जनरेशनमध्ये आधी कोणी बिझनेस केलेला नाहीये, वर्किंग क्लासमधून आता बिझनेसकडे ते अग्रेसर होत आहेत, तर सर्वात महत्वाचा पार्ट इथे येतो तो म्हणजे शिकणं. ओके. की बिझनेस कसा केला जातो, बिझनेसचे फॅक्टर्स काय असतात, सेल्स काय असतं, मार्केटिंग काय असतं, असं. आणि स्टेजेस असतात प्रत्येक बिझनेसचे. आता ज्यावेळेस मी सुरुवात करतो, सुरुवातमध्ये प्रत्येकाचा हा स्ट्रगल पिरियड असतो. स्ट्रगल पिरियडमध्ये तुमची प्रायोरिटी काय असते, तर मला सर्वात जास्तीत जास्त आता क्लायंट्स हवेत, इमिजिएट ऑर्डर्स, इमिजिएट क्लायंट्स, इमिजिएट प्रोजेक्ट मला रिक्वायर्ड आहेत. सो ती तुमची स्टेज असते, स्ट्रगलची स्टेज असते. स्ट्रगल नंतर तुम्ही सर्वायवलवरती येतात. 3-4 क्लायंट्स आहेत, 3-4 रेग्युलर कस्टमर्स आहेत, असं 10-15 स्टुडंट्स आहेत किंवा 25-30 ऑर्डर्स आहेत महिन्याच्या, आणि सर्वाईव्ह होतोय मी. माझ्याकडे रोटेशन चालली आहे बिझनेसची, एवढं येतं एवढं जातं, एवढं येतं एवढं जातंय, आणि ऍटलिस्ट माझा बिझनेस जो आहे तो व्हेंटिलेटरवरती नाहीये, तो त्याचा श्वास घेतोय.